नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती. तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओज बनवायला लागलोय. जसं तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये मी व्हिडिओच्या एंडिंगला हिंट दिली होती की काहीतरी छान असं आम्ही प्लॅनिंग करतोय आणि त्या प्लॅनिंगची तयारी सगळी झालेली आहे. बऱ्याच साऱ्या रील आम्ही इंस्टाग्रामवरती टाकलेल्या आहेत. जर तुम्ही बघितल्या नसतील त्या रील, तर त्या रील तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता. त्याचसोबत हा प्लॅन कसला हे तुम्हाला सांगितलं नव्हतं, तर त्या सगळ्या गोष्टी आज आता ताबडतोब मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आम्ही ऑलरेडी सगळे सेट आहे निघण्यासाठी. आम्ही म्हणजे प्रतीक्षा आणि मी. तिचा मेकअप चालू आहे, माझा झालेला आहे. आपली बॅगसुद्धा इथे बाहेर ठेवली आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघू. तर आपण चाललोय कुठे हे तुम्हाला मी सांगितलं नव्हतं. तर आपण चाललोय आता कूर्गला. कारण मला आठवतं आहे की लग्नाच्या आधीपासून प्रतीक्षा मला बोलली होती की आपल्याला कूर्गला जायचं आहे. आणि तो प्लॅन अंमलात आणला आहे आणि आपण कूर्गला चाललो. आणि बाय द वे आपण चाललो आहे कसं हे तुम्हाला पुढे गेल्यावरती समजेलच. पण ज्या लोकांनी आपली रील बघितली ना, त्यावरून त्या लोकांना तर नक्कीच माहीत असेल की आपण चाललो आहे कशाने यावेळेस. तर आपल्याला जाण्यासाठी या 2 बॅग्स रेडी झालेल्या आणि निघूया का? हो निघूया. चला येऊ मला. पुढच्या आठवड्यात 4 दिवसांनी जास्त आलो माघारी. बाय 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 म्हणा. चला, आय होप की आपण काही विसरत नाहीये. मोबाईल घेतलेत ना, बाकी काय. काय करायचं? SSD राहिली. तर मी आता नुकतंच म्हटलं की काय विसरत तर नाही आहे ना. आणि 3 महत्त्वाच्या गोष्टी विसरून मी चाललो होतो. बापरे, एक गोष्ट लक्षात ठेवायचं म्हटलं तर लय अवघड होते. कारण एवढ्या दिवसानंतर या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करतोय, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी विसरायला होत आहेत. तुम्हाला मेसेज मिळाला होता ना? हां, पुढे बसतेस? ठीक आहे. तर त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत. एक म्हणजे मेमरी कार्ड, दुसरं म्हणजे SSD आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आपलं हेल्मेट. तर आम्ही आता इथून कॅब करून निघालो एअरपोर्टला. पहिल्यांदा कसं व्हायचं की आपल्याला जावं लागायचं अंधेरीवाला एअरपोर्टला. पण आता नवी मुंबईतलं एअरपोर्ट चालू झाल्यापासून जास्त लांब जायची आपल्याला गरज नाही आहे. इथल्या इथे अगदी घराजवळ म्हणू शकतो आपण आपलं एअरपोर्ट झालेलं आहे. आणि खूप छान वाटतं. ही आमची पहिली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून फ्लाईट असणार आहे. कसं वाटतं बा पहिल्यांदा एअरपोर्टमध्ये एंट्री? छान वाटतं. खूप छान वाटतं. आजपर्यंत फक्त मूवीजमध्ये एअरपोर्ट बघितलं होतं, फ्लाईट सीन्स बघितले होते आणि आज प्रत्यक्षात मी बघतीये, म्हणजे मी स्वतः जातीये. त्यामुळे खूप भारी वाटते. आणि जे बोलतात ना, एक वन ऑफ द बकेट लिस्ट, वन ऑफ द ड्रीम होतं की कधीतरी फ्लाईटने ट्रॅव्हल करायचं आहे. फ्लाईटने बरोबर बोलली? फ्लाईट तर नेहमी करते, फ्लाईटने ट्रॅव्हल पहिल्यांदा करते. फ्लाईटने ट्रॅव्हल करायचं ते आज पूर्ण झालेलं अक्षरशः. खरंच खूप भारी वाटतं. थँक्यू गॉड, थँक्यू स्वामी. हे मला वाटलं नव्हतं लाईफमध्ये मी वेदर आय विल गो बाय फ्लाईट कधी, असं की नाही, पण झालंय शेवटी पूर्ण. त्यामुळे म्हणतात ना, थिंक बियॉन्ड युअर लिमिट्स. येस दॅट्स ट्रू. ह्या वर्षी होईल हे वाटलं नव्हतं, यावर्षी शक्य होतं. दॅट्स ग्रेट. आता जस्ट बसलोय. कसं वाटतं तुला? छान वाटतंय, खूप जास्त मज्जा. विंडो सीट बुक केली आहे श्रीने माझ्यासाठी. एक्स्ट्रा पे केले या सीटसाठी? का तर मला बघायला मिळावं, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे म्हणून. थँक्यू. तर आम्ही लँड झालो जस्ट या बेल्टवरून आमचं लगेज घेऊन. आता आम्ही एक्झिट करतो एअरपोर्टवरून. चला जाऊया. कसं होतं तो तुला? कसा होता फर्स्ट एक्सपिरियन्स? आधी खूप छान वाटलं, नंतर जे कानाची बँड वाजले, कान डोकं असं अक्षरशः असं चक्कर आल्यासारखं झालेलं. माय गॉड. तुला जसा त्रास झाला ना, तसा त्रास मला पण व्हायचा. पण माहित नाही का, या फ्लाईटमध्ये नाही झाला. नाही झाला मला, जरा पण नाही झाला. पण मला माहीतच होतं खूप घाणेरडा होतं.
आणि आता एक पॉइंट असं झालं की कधी 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 लँड करतायत भाई. आणि एक पॉईंट असं झालं की हिला वाटलं आता कानातून रक्त येते की काय, हा खरंच मी चेक पण पण तसं काय केलं नाही माहिती. झालं. बोलते ओलं लागते काहीतरी. त्याकडे 2 बॅग होत्या ना म्हणून त्याने ट्रॉली घेतल्या. आता ही बॅग घ्यायला तू येस मी येस. आता इथून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी त्याला कॅबच करावी लागणार. तर जेव्हा इकडचा प्लॅन झाला तेव्हा सगळ्याच गोष्टी ऑलरेडी प्लॅन करून ठेवल्या होत्या. जसं की एअरपोर्टच्या वरून आपल्याला टॅक्सी येणार, टॅक्सी पिकअप करणार आणि आपल्याला त्या लोकेशनला घेऊन जाणार. सो ऑलरेडी आपण कॅब बुक केलेली आहे आणि ती आपल्या आउटसाईडला वाट देखील बघत आहे. तर एअरपोर्टच्या बाहेर आपल्याला ही ओरा पिकअप करायला आली. चलो बैठो. उघडच आहे. तर एअरपोर्टवरून आमचा होमस्टे साधारण 3 ते 3.5 तासाच्या अंतरावरती होता. पण हे जे काय आम्हाला बघायला मिळालं या एप्रिल महिन्यामध्ये इतकी ग्रीनरी याची अपेक्षा केली नव्हती. तर काय फायनली पोचलो आपण मंगलोरवरून आपल्या होमस्टेला. आणि लिटरली मला वाटतं की आत्तापर्यंत आपण जेवढे स्टेज बघितले किंवा होमस्टे बघितले त्यामधला हा सगळ्यात अतिउत्तम स्टे आहे. बेस्ट. ह्याच्या जर तुम्ही आजूबाजूला बघाल ना तर नुसती ग्रीनरीच आहे. म्हणजे इतकी ग्रीनरी आहे की समोर आमच्या सूर्य आहे पण सूर्य दिसत नाही, इतकी ग्रीनरी आणि झाडं इथं आहेत. तर आमच्या होमस्टेचा एंट्रन्स इथून होता आणि इथं जर पाठी बघाल तर हा सुंदर असा होमस्टे आहे. काय इकडे ये म्हणतेस? 2 मिनिटं. एवढं मोठं ओ गुलाबाचं फुल मी पहिल्यांदा बघितलंय. आणि काय एवढं खुललंय मोठं ते. सुंदर, किती पेटल्स आहेत. वावच. ह्याचं हे घेऊन घरी किती जाईपर्यंत खुललंय ते. हे होईल, नाही तर ह्याची कांडी घरी घेऊन गेलो असतो. आणि साईज पण बघ ना किती मोठी आहे. कसली मोठी आहे ना, जबरदस्त. तुम्ही प्रतीक्षाच्या जे सगळं आजूबाजूला बघताय ना हे झाडं, हे सगळी कॉफीची झाडं आहेत आणि नुकतीच कॉफीच्या बियातून तोडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता कॉफी बीन्स बघायला नाही मिळत आहेत. बट हे सुद्धा मला वाटलं नव्हतं की एवढे कॉफीची झाडं वाळा बघायला मिळतील आपल्याला. हो ना. तर मित्रांनो तुम्ही आपला बाहेरून होमस्टे बघितला कसा आहे, होमस्टेच्या आजूबाजूचा परिसर बघितला की किती छान सुंदर आणि पीसफुल असा परिसर आहे. आणि तितकाच चांगला व्ह्यू आपल्याला होमस्टेमध्ये आपण जी रूम घेतली त्या रूममधून सुद्धा मिळतो. पण आता अंधार पडला आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण आता इथे आपण 3 ते 4 दिवस आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. आणि आता जेवण वगैरे करून आम्ही जस्ट रिलॅक्स झालो. तर इथे आल्यावरती प्रतीक्षाला एक प्रश्न पडला होता. तो प्रश्न विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तो काय प्रश्न होता? मी चूज केलं लकीली फ्लाईट. तसं सपोज मी कार किंवा बाईक चूज केली असती तर मग बाईक तर मोस्टली नव्हतंच. मी चूज केलं असतं तरी आम्ही गेलो नसतं. ड्यू टू सर्जरी झाल्यानंतर नाही अलाउड करत आहे मी सध्या, त्याच्यामुळे आता पुढे कार. हां, तर काय झालं माहिती आहे, तर आमचं बऱ्याच वर्षापासून कुर्चं बाय द वे तुम्ही पहिल्यांदा मी जी एक रील दाखवतो ती रील बघून घ्या, कारण त्यानंतर मग समजेल तुम्हाला आम्ही बोलतोय कशाविषयी. मी काही चीट बनवले, या 4 चीट आहेत ज्यावरती मी लिहिलेलं आहे की आपण कार आहे, आपल्याकडे कारने जाऊ शकतो, आपल्याकडे बाईक आहे, बाईकने सुद्धा जाऊ शकतो, अदरवाईज ट्रेन आणि फ्लाईट हे 2 ऑप्शन राहतात. ती यातली कोणतीही चीट निवडेल त्याने आपण आपला प्रवास करायचा आहे. तर मी काहीशा अशा अरेंज केलेले आहे त्या चीट आणि या प्रतीक्षेला देऊन आपण तिला निवडायला सांगूया. काय करते बाळा? हे तर आपण कुर्गला चाललोय हे तर माहिती होतं, मी आता यांना सुद्धा सांगितलं. तर जायचं कसं हे सांगितलं नव्हतं ना तुला ना त्यांना, ठीक आहे. तर तिकडे जाण्यासाठी 4 ट्रान्सपोर्टेशनचे मोड आहेत, त्यातलं एक तुला निवडायचं आहे, त्याने आपण इथून कुर्गला जाणार आहे. सो अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. घे ना दुसरं, घे ना. कारण की माझी फर्स्ट फ्लाईट असेल कदाचित का- आहेच. तुझी फर्स्ट फ्लाईट असेल आणि जर या- तिने नेलं तर ऑब्विसली, कारण की आजपर्यंत कधीच फ्लाईटने नाही ट्रॅव्हल केलेलं आहे. अरे So, यार. म्हणून मला खूप आनंद झालाय. मला यानी जायचं होतं, यानी. ठीक आहे, फायनली युनिव्हर्सने एक्सेप्ट किया की चल कोई नाही, तुझी पहिली फ्लाईट माझ्यासोबत असेल. येस. हा. तुझ्यासोबतच सगळ्या गोष्टी. तर गाईज याला सध्या बाजूला ठेवून आपण फ्लाईटनी ट्रॅव्हल करूया आता. हो. तर बघितलीच रील. तर त्या रीलमध्ये मी 4 ऑप्शन ठेवले होते इथपर्यंत पोहोचण्यासाठी: बाईक, कार, फ्लाईट आणि ट्रेन.
तर बाईकचं ऑप्शन असंही माझं कॅन्सल होणार होतं. सर्जरी झाल्यामुळे इतक्याला मी ट्रॅव्हल करू शकणार नव्हतो. राहिला प्रश्न कारचा. तर कारने जेव्हा मी ट्रॅव्हल करणार होतो त्याचं सुद्धा मी प्लॅनिंग करून ठेवलेलं. जसं पनवेलवरून हुबली, हुबलीवरून मेडिगरी म्हणजे कुर्गला येणार होतो. तर हुबलीमध्ये जिथे आपण पहिला स्टॉप घेणार होतो तिथे देखील हॉटेल बुक केलं होतं. फक्त पेमेंट केली नव्हती, फक्त सांगितलं होतं येणार आहे वगैरे असं. आणि रिटर्न जाताना सुद्धा पुन्हा त्याच हॉटेलमध्ये आपण थांबणार होतो बायकर आणि मग पनवेलला जाणार होतो. सो कारचा प्लॅन ऑन होता. ते जर बाईक कॅन्सल झाली म्हणा, बाईकने जरी आलो असतो तरी बाईकने देखील सेम प्लॅन होता. फक्त जर तू ट्रेन निवडली असते तर ट्रेनची मला काहीच आयडिया नाही. मग मला खूप रिसर्च करावे लागले असते की विचारावं लागलं असतं इकडे तिकडे. तुझ्यासाठी पण न्यू असं फ्रेशर. हा, कारण ट्रेनने कधी प्रवासच नाही केला इतकाला. आणि राहिला प्रश्न फ्लाईटचा, म्हणजे फक्त फ्लाईट तिकीट बुक करून ठेवणं इतपत मर्यादित नव्हतं. त्यानंतर आपल्याला एअरपोर्टवरून इथपर्यंत येण्याचा ट्रान्सपोर्ट पण बघायचा होता. तो देखील इझिली मॅनेज झाला. त्यानंतर हा होमस्टे इझिली मॅनेज झाला. आणि उद्या आपल्याला एक स्कूटी मिळणार आहे इथला प्लेस एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि त्यासाठी आपण आपलं हेल्मेट सुद्धा कॅरी केलेलं आहे. सो आपल्याला मोटर लॉगिंग सुद्धा कदाचित आपल्याला या सिरीजमध्ये बघायला मिळू शकतं. जोपर्यंत मी सुरुवात नाही करत आहे तोपर्यंत मी शॉरिटी नाही देत आहे. सो ओव्हरऑल आजचा होता आपला हा दिवस, आजचं होतं आपलं असं हे प्लॅनिंग. सो जर का तुम्हाला काही कारणास्तव आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.